तहसील कार्यालयात लाखो लिटर पाण्याची नासाडी। केसरी न्यूज मराठी, बातमी खरी, दमदारपणे थेट तुमच्यापर्यंत। 2 ठिकाणी पाईपमधून पाणी वाहत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष। अर्धापूर। केसरी न्यूज मराठी। अर्धापूर तहसील कार्यालयाच्या परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते, आणि दुसरीकडे चक्क तहसील कार्यालयाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे। तहसील कार्यालय परिसरातील 2 ठिकाणी पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून यामुळे दररोज हजारो लिटर आणि कालांतराने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे हा प्रकार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येत असतानाही पाण्याची गळती थांबविण्यासाठी तातडीने दुरुस्ती का करण्यात आली नाही? पाणी वाया जात आहे हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का, की लक्षात येऊनही दुर्लक्ष केले जात आहे? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातच जर पाण्याची अशी नासाडी होत असेल तर सामान्य नागरिकांनी पाणी बचतीचा संदेश का पाळावा, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे। या पाण्याची गळती नेमकी किती दिवसांपासून सुरू आहे? आतापर्यंत किती पाणी वाया गेले? पाईप दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने कोणती कार्यवाही केली? आणि या प्रकारामुळे होणाऱ्या पाण्याच्या नुकसानीची जबाबदारी नेमकी कोणाची? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या पाईपची दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी आणि या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्यास त्याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता प्रशासन या पाण्याची नासाडी थांबवणार का, की पाणी असेच वाहत राहणार? याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे। अशाच स्थानिक आणि जनहिताच्या बातम्यांसाठी केसरी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला कळवा।